students, now we have completed the last chapter, that is the molecular basis of inheritance. Now our next chapter we have to study, that is the plant water relation. Okay, this is the chapter number 6, that is the plant water relation. Now in this chapter there are from 6.4 the topic from 6.4, the all the topics are non evaluation only for 6.3. okay, only for the 6.3, that is the water available to roots for absorption, it is the valuable. okay, valuation म्हणजे की या चॅप्टरमध्ये 6.3 जिथे ज्या टॉपिकचं नाव आहे वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन, इथपर्यंतच हा चॅप्टर आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर जे 6.4 आहे, दॅट इज द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉइल, इथपासून तर 6.13 पर्यंत सगळा जो टॉपिक आहे तो नॉन इव्हॅल्युएशन झालेला आहे. ओके, तर आपल्याला फक्त 6.3 या टॉपिक पर्यंतच आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, नाव जसं की या चॅप्टरचं नाव आहे प्लांट वॉटर रिलेशन. ओके, प्लांट वॉटर रिलेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की प्लांटचं आणि वॉटरचं रिलेशन काय आहे. ओके, म्हणजे प्लांट्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्लांट्स हे ज्यावेळेस जिवंत जगू शकतात ज्यावेळेस त्यांना वॉटर मिळेल तेव्हा. ओके, आणि हे वॉटर मिळाल्यानंतर या प्लांट्समध्ये काय काय चेंजेस होतात आणि हे वॉटर प्लांटमध्ये कसं कसं त्यांच्यामध्ये रिॲक्शन्स होतात हे या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे प्लांटचं आणि वॉटरचं रिलेशन आपल्या या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे आपला, दॅट इज द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी अँड देअर फंक्शन. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्लांट बॉडीचे कोणते आहेत आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत. ओके, तर सगळ्यात पहिले तर प्लांट बॉडी कशाची बनलेली आहे, इट इज मेड अप ऑफ रूट्स. ओके, त्याच्यानंतर लीव्स, स्टेम आणि फ्लावर. ओके, ह्या सगळे हे काय आहेत, प्लांट बॉडी आहे. ओके, पार्ट्स आहेत प्लांट बॉडीचे, दॅट इज द रूट, लीव्स, स्टेम्स आणि फ्लावर. ओके, तर सगळ्यात पहिले तर रूट्स काय काम करत आहे, एनकरेज करायचं काम करत आहे, प्लांटला सपोर्ट देण्याचं काम कोण करत आहे, दॅट इज द रूट्स. आणि त्याचं फंक्शन काय आहे, टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल. ओके, रूटचं काम काय आहे, वॉटर ॲब्झॉर्ब करणे आणि मिनरलचं ॲब्झॉर्प्शन करायचं काम कोण करत आहे, दॅट इज द रूट्स. ओके, त्याच्यानंतर स्टेम. ओके, स्टेमचं काम काय आहे, सपोर्ट देणं. फंक्शन काय आहे स्टेमचं, दॅट इज द सपोर्ट देणं पूर्ण प्लांट बॉडीला. हे कोणाचं काम आहे, दॅट इज द स्टेमचं. त्याच्यानंतर लीव्स. ओके, लीव्सचं काम काय आहे, थ्रू परफॉर्म द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे ती परफॉर्म करायचं काम कोणाचं आहे, लीव्सचं आहे. ओके, त्याच्यानंतर फ्लावर किंवा फ्रूट हे काय आहेत, फॉर द रिप्रोडक्शन ऑर सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, म्हणजे फ्लावर आणि फ्रूट मध्ये आपल्याला काय दिसतं, हे काय आहे, दे आर द कशाला इन्व्हॉल्ड असतात, फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हे इन्व्हॉल्व असतात. ओके, आता हे काय झाले, सगळे पार्ट झाले प्लांट बॉडीचे आणि त्यांचे फंक्शन्स झाले जे आपल्याला आपण आधीच स्टडी केलेलं आहे. ओके, तर आपल्याला या चॅप्टर मध्ये आपण स्टडी करत आहोत, दॅट इज द प्लांट वॉटर रिलेशन. ओके, तर आता ज्यावेळेस हे रूट्सच्या थ्रू वॉटर हे ॲब्झॉर्ब केल्या जाते. ओके, हे रूट्सच्या थ्रू हे जे वॉटर असतं जमिनीतलं, सॉइल मधलं, हे ज्यावेळेस ॲब्झॉर्ब केल्या जाते त्यावेळेस हे जे वॉटर आहे हे फ्लावर पर्यंत, लीव्स पर्यंत, स्टेम पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतं, इट इज द स्पेसिफिक टिश्यू फॉर दॅट इज द झायलेम. ओके, वॉटर ट्रान्सपोर्टिंग टिश्यू असतो या पूर्ण प्लांट मध्ये, त्याचं नाव आहे दॅट इज द झायलेम. तर हा जो झायलेम आहे हा काय करत असतो, हे जे वॉटर ॲब्झॉर्ब केलेलं आहे रूट्सनी. ओके, या रूट्सनी हे जे वॉटर ॲब्झॉर्ब केलेलं आहे हे पूर्ण प्रत्येक पार्ट ऑफ द प्लांट बॉडी पर्यंत नेण्याचं काम कोण करत असतं, दॅट इज द हा जो झायलेम टिश्यू आहे तो नेण्याचं काम करत असतो. म्हणजे सगळ्या पार्टला प्लांटच्या वॉटर कुठून मिळत आहे, या टिश्यूज मिळून मिळत आहे, दॅट इज इट इज कॉल्ड एज अ झायलेम. ओके, आल्या लक्षात.
त्याच्यानंतर वॉटर इज नेसेसरी फॉर प्लांट्स बिकॉज. ओके, वॉटर हे काय आहे, नेसेसरी आहे, आवश्यक आहे प्लांट्ससाठी. का आवश्यक आहे, का आवश्यक आहे, बिकॉज कारण की व्हेरिएटी जे सबस्टन्सेस आहे जसं की वॉटर, मिनरल्स, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स आणि फूड आणि गॅसेस लाईक ऑक्सिजन आणि CO2 हे सगळं जे आहे हे कोण करत असतं, कुठून ऑब्टेन होत असतं, फ्रॉम दिस वॉटर. ओके, जे व्हेरायटी ऑफ सबस्टन्सेस आहेत हे ऍब्झॉर्ब करायचं काम सराउंडिंग पासून हे ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करत असतं, हे रूट्स करत असतात. ओके, त्याच्यानंतर जी प्रोडक्टिव्हिटी आहे ही मेनली अफेक्ट केल्या जाते बाय द नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. जर वॉटर अवेलेबल नसेल प्लांटला, ओके, प्लांटला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर आपण प्लांट आपल्या घरी जे प्लांट्स आहेत त्यांना जर आपण व्यवस्थित पाणी नाही दिलं, तर वॉटर नाही दिलं, तर काय दिसतात आपल्याला ते प्लांट्स कसे दिसतात, विरघळल्यासारखे दिसतात किंवा मुरझळल्यासारखे दिसतात. ते का बरं दिसतात, कारण की त्यांना त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे हे जर कशावर अवेलेबल असते, वॉटरवर अवेलेबल असते. जर त्यांना व्यवस्थित जर वॉटर मिळालं तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी हाय होते, आणि जर त्यांना वॉटर व्यवस्थित नाही मिळालं तर त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती अफेक्ट होत असते. ओके, त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, या वॉटरला इट इज कन्सिडर्ड ॲज द एलेक्झर ऑफ लाईफ. इट इज कन्सिडर्ड ॲज अ एलेक्झर ऑफ लाईफ. एलेक्झर म्हणजे अमृत, म्हणजे हे वॉटरला काय म्हटलेलं आहे, अमृत म्हटलेलं आहे लाईफ साठी. म्हणजे ज्यावेळेस हे वॉटर मिळेल कोणत्याही ऑर्गॅनिझमला, प्लांट्सच नाही तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला वॉटर काय आहे, आवश्यक आहे. ज्यावेळेस वॉटर मिळेल त्यावेळेसच त्याचे जे फंक्शन्स आहेत ऑर्गॅनिझम्स मधले, सेल्स मधले ते व्यवस्थित होतील. म्हणूनच या वॉटरला काय म्हटलेलं आहे, दॅट इज द एलेक्झर ऑफ लाईफ म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे वॉटर आहे हे कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 90 to 95% ऑफ सेल्स अँड टिश्यूज. ओके, जे सेल्स असतात प्लांट्स मधले जे सेल्स आहेत आणि टिश्यूज आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, 90 to 95% काय दिसतं, वॉटर दिसतं. ओके, तर आता हे जे वॉटर आहे, आता समजा दिस इज द हेक्सागोनल सेल ऑफ द वॉटर, सेल ऑफ द प्लांट. ओके, आता याच्यामध्ये हा काय आहे, मोठा असा काय असतो, व्हॅक्युअल असतो. ओके, प्लांट सेल मध्ये आता ही आहे एक प्लांट सेल. या प्लांट सेल मध्ये मोठा मध्यात काय असतो, व्हॅक्युअल असतो, आणि या व्हॅक्युअल मध्ये काय असते, वॉटर असते. ओके, तर आता हे जे वॉटर आहे हे असल्यामुळेच काय होत आहे, आणि त्याचे जे आजूबाजूचं सायटोप्लाझम मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं, वॉटरच दिसतं. म्हणून काय म्हटलेलं आहे की जी प्रत्येक प्लांट सेल आहे किंवा टिश्यूज आहे ती कितीने बनलेली आहे, दॅट इज द 90 to 95% ऑफ वॉटरनी बनलेली आहे. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की हे वॉटर हेल्प्स द सेल टू मेंटेन द टर्जिडिटी अँड द शेप. म्हणजे ही जी टर्जिडिटी आहे आणि शेप आहे वॉटरचं, हे जे 90 to 95% वॉटर आहे सेलमध्ये ती हेल्प करते. म्हणजे याचा जो शेप आहे हा कशामुळे आहे की याच्यामध्ये हे जे वॉटर आहे हा फोर्स एक्झिट करत आहे याच्यावर, आणि त्याच्यामुळे हा जो शेप आलेला आहे सेलला तो या वॉटर मध्ये असल्यामुळे व्हॅक्युअल मध्ये आपल्याला असा दिसत आहे. ज्यावेळेस आपण हे जे वॉटर आहे ते काढून घेऊ त्यावेळेस याचा शेप कसा दिसेल, आपल्याला असा चप्पा दिसेल, आणि याच्यामध्ये हा छोटासा व्हॅक्युअल दिसेल. म्हणजे काय की पूर्ण जो शेप आहे सेलचा आणि जी टर्जिडिटी आहे ती कशामुळे आहे, या वॉटरमुळे मेंटेन केल्या गेलेली आहे. ओके, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की इट शोज दिस प्रॉपर्टीज. म्हणूनच आपण काय म्हणू की हा हे जे वॉटर आहे इट इज नेसेसरी फॉर द प्लांट्स. हे वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टीज असल्यामुळे, हे वेगवेगळं हे कारण असल्यामुळे याच्यामुळेच दिस वॉटर इज नेसेसरी फॉर द प्लांट. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो टॉपिक आहे दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. ओके, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आपण पाहूया. नाउ दिस प्रॉपर्टीज आता या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला पाहायचं आहे की काय आहे ज्या प्रॉपर्टीज वॉटर मध्ये ज्याच्यामुळे काय होतं की हे व्यवस्थित येतं. तर सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे दॅट इज द लिक्विड फॉर्म ॲट द रूम टेम्परेचर. ओके,
तर या रूम टेम्परेचरवर आपल्याला काय दिसतं, हे वॉटर कसं दिसतं सगळ्यांना माहिती आहे, कसं असतं लिक्विड फॉर्ममध्ये असतं. आणि त्याच्यानंतर जर आपण त्याला टेम्परेचर डाऊन केलं तर ते काय दिसेल, बर्फ त्याचा झालेला दिसेल, आईस झालेला दिसेल. आणि या वॉटरला जर आपण हीट जर प्रोव्हाइड केली तर त्याचं काय दिसेल, वेपर्स झालेले, बॉईल होऊन वेपर्स झालेले आपल्याला इथे दिसतील. त्याच्यामुळे जे रूम टेम्परेचरमध्ये आपल्याला काय दिसतं, लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला हे वॉटर दिसतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज इट इज द बेस्ट सॉल्व्हंट फॉर व्हेरियस सोल्यूट्स. ओके, हे जे वॉटर आहे हे काय आहे, बेस्ट सॉल्व्हंट आहे फॉर व्हेरियस सोल्यूट्स. आता सॉल्व्हंट आहे म्हणजे काय, की या वॉटरमध्ये आपण काहीही मिक्स केलं, ओके, काहीही आपण त्याच्यात टाकले. समजा आपण चहा करताना काय करतो, पाण्यात साखर टाकतो, चहापत्ती टाकतो, दूध टाकतो, हे सगळे जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकतो हे सगळे काय होतात, त्या सॉल्व्हंटमध्ये मिक्स होतात आणि त्याचं काय तयार होतं, एक सोल्युशन तयार होतं. म्हणजे काय की हे वॉटरमध्ये आपण हे सगळे सोल्यूट्स टाकलेले आहेत. सोल्यूट्स म्हणजे काय टाकलेलं आहे आपण, जसं की शुगर टाकलेली आहे, टी टाकलेली आहे, ओके, त्याच्यानंतर मिल्क टाकलेलं आहे, हे याला काय म्हणू आपण, सोल्यूट्स म्हणू. हे सोल्यूट्स सगळे या सॉल्व्हंटमध्ये म्हणजे वॉटरमध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह होतात, बेस्ट सॉल्व्हंटचं काम करतं. आणि त्याच्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, बेस्ट सॉल्व्हंट म्हटलेलं आहे. ज्याच्यामुळे काय होतं की एक सोल्युशन तिथे तयार होतो, एक सोल्युशन काय होतं तिथे तयार होतो. हे दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. देन थर्ड प्रॉपर्टी इट इज दॅट द इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड. हे हा जो वॉटर आहे हा काय आहे, इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये ज्यावेळेस कोणतेही सोल्यूट्स ॲड होतात किंवा मिनरल्स ॲड होतात किंवा न्यूट्रिएंट्स ॲड होतात त्याच्यावर ते लवकरात लवकर रिॲक्शन करत नाही, इनर्ट राहतं. इनर्ट राहतं म्हणजे काय, त्याच्यावर कोणतीही तिथे रिॲक्शन आपल्याला झालेली दिसत नाही. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, इनर्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे याचाच अर्थ ज्यावेळेस वॉटरमध्ये कोणते मिनरल्स असतात, न्यूट्रिएंट्स असतात, ते वेगवेगळ्या पार्टपर्यंत जातात तर त्यांच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की वॉटर त्यांच्यावर कोणतीही रिॲक्शन नाही करत आणि ते व्यवस्थित जिथे पाहिजे तिथे ते मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स पोहोचवण्याचं काम हे वॉटर करत असतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज इट हॅज द न्यूट्रल पीएच. ओके, त्याचा जो पीएच आहे तो कसा असतो, 7 असतो ऑफ प्युअर वॉटर. जे प्युअर वॉटर असतं त्याचा जो पीएच असतो तो कसा असतो, न्यूट्रल असतो. ॲदर तो ॲसिडिक पण नसतो आणि बेसिक पण नसतो. ओके, हे या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे आपल्याला काय दिसतं की इट इज द काय आहे हे याच्यामुळे काय दिसतं, इट इज द बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. ओके, जे डिझॉल्व्ह न्यूट्रिएंट आहे, मिनरल्स आहेत किंवा फूड मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यासाठी हे वॉटर काय आहे, बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम आहे या सगळ्या प्रॉपर्टीज असल्यामुळे. ओके, त्याच्यानंतर हे काय आहे, वॉटर इट इज द बेस्ट ॲक्वियस मीडियम आहे फॉर ऑल बायोकेमिकल रिॲक्शन्स. ओके, ज्या बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात सेल्समध्ये, ओके, बायोकेमिकल ज्या रिॲक्शन्स होतात सेल्समध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हे काय आहे, बेस्ट ॲक्वियस मीडियम आहे. ओके, त्याच्यानंतर जे इसेन्शियल रॉ मटेरियल आहे, ओके, वॉटर हे काय आहे, इसेन्शियल रॉ मटेरियल आहे फॉर द फोटोसिंथेसिस. आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे यांच्यामध्ये काय होत असतं की वॉटर आणि CO2 यांच्यापासून काय मिळत असतात, कार्बोहायड्रेट्स बनत असतात. तर हे फोटोसिंथेसिस ही जी या प्रोसेसमध्ये वॉटर हे काय करत असतं, रॉ मटेरियलचं काम करत असतं. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की याच्यामध्ये काय आहे, वॉटर हॅज अ हाय स्पेसिफिक हीट. ओके, हाय स्पेसिफिक हीट आपल्याला पाहायला मिळते. आता हाय स्पेसिफिक हीट म्हणजे काय, नाव आता हाय स्पेसिफिक हीट कशाला म्हणू आपण, इट इज द हीट रिक्वायर्ड फॉर द मास ऑफ सबस्टन्स टू रेज इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सियस. इट इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स. तर वॉटरमध्ये काय आहे की आता पहिल्यांदा तर आपल्याला हाय स्पेसिफिक हीट म्हणजे काय ते समजून घेऊया. तर हाय स्पेसिफिक हीट आपण कशाला म्हणू की 100 ml ऑफ वॉटर. ओके, आपण समजा 100 ml ऑफ वॉटर घेतलं, त्याचं जे टेम्परेचर आहे त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्याच्या कामासाठी. ओके, म्हणजे 100 ml ऑफ वॉटर 1 डिग्री सेल्सिअसनी त्याचं टेम्परेचर वाढवण्याच्यासाठी जेवढी एनर्जी लागते, ओके, जेवढी एनर्जी लागते त्यालाच काय म्हणू आपण, स्पेसिफिक हीट म्हणू. ओके, आलं लक्षात. हाय स्पेसिफिक हीट कशाला म्हणत आहे की 100 ml ऑफ वॉटर हे 1 डिग्री सेल्सिअसनी त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी
जेवढी एनर्जी लागते त्या एनर्जीलाच काय म्हटलं जातं, हाय दॅट इज द स्पेसिफिक हीट म्हटलं जातं. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक हीट. तर ही जी स्पेसिफिक हीट आहे वॉटरची ही कशी आहे, हाय आहे. म्हणजे जास्तीत जास्त जे वॉटर आहे हे लवकरात लवकर त्याचं जे त्याला जास्तीत जास्त एनर्जी पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचा 1 डिग्री त्याचं टेम्परेचर वाढेल असं. ओके, म्हणूनच हाय त्याला काय म्हटलेलं आहे, इट हॅज द हाय स्पेसिफिक हीट. त्याच्यानंतर इट हॅज अ हाय हीट ऑफ वेपरायझेशन. आता पहिल्यांदा तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की व्हॉट इज द हीट ऑफ वेपरायझेशन. आता हीट ऑफ वेपरायझेशन कशाला म्हणू, की द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू चेंज 1 ग्राम ऑफ सबस्टन्स फ्रॉम लिक्विड टू द गॅस. ओके, म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्शन, ओके, लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये होण्यासाठी केवढी एनर्जी पाहिजे त्याला काय म्हणू आपण, हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये होण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्याला काय म्हणू आपण, हीट ऑफ वेपरायझेशन. आणि वॉटरला काय लागत असते, हाय हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे जास्तीत जास्त एनर्जी पाहिजे असते की ज्याच्यामुळे त्याचं लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी. तर यालाच काय म्हणू आपण, हीट ऑफ वेपरायझेशन. त्याच्यानंतर इट हॅज द हाय हीट ऑफ फ्युजन. हाय हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय की सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्यासाठी. ओके, सॉलिडचं, ओके, ही जी सॉलिड स्टेट असते वॉटरची त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्यासाठी जेवढी एनर्जी लागते इट इज कॉल्ड ॲज अ हीट ऑफ फ्युजन. ओके, जेवढी एनर्जी लागते त्याला काय म्हणू आपण, हीट ऑफ फ्युजन. तर ही सुद्धा वॉटरमध्ये काय असते, हाय असते. म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये होण्यासाठी. ओके, म्हणजे आईसचं जर आपण लिक्विड स्टेटमध्ये म्हणजे वॉटर लिक्विड स्टेटमध्ये येण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला काय म्हणतो आपण, हीट ऑफ फ्युजन म्हणतो. तर ही सुद्धा काय असते, यांच्यामध्ये हाय असते. ओके, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे, ओके, ह्याच्या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे म्हणजे काय की हाय स्पेसिफिक हीट आहे. म्हणजे काय की 100 ml ऑफ वॉटरला 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी एनर्जी लागते ही सुद्धा किती आहे, वॉटरची हाय आहे. त्याच्यानंतर लिक्विडचं गॅसमध्ये जे रूपांतर व्हायसाठी जी एनर्जी लागते ती सुद्धा हाय पाहिजे त्याला. त्याच्यानंतर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी जी एनर्जी लागते ती सुद्धा हाय आहे. आता एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज असल्यामुळे इट ॲक्ट ॲज अ थर्मल बफर. ओके, इट ॲक्ट ॲज अ थर्मल बफर. थर्मल बफर म्हणजे काय, बफर म्हणजे बॅलन्स. ओके, बॅलन्स करणे. तर हे जे वॉटर आहे हे काय आहे, थर्मल बफरचं काम करतं. म्हणजे काय, बॅलन्स करण्याचं काम करतं. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या वॉटरला हीट देतो त्यावेळेस ती सगळ्यात पहिले काय करेल की ती जी हीट मिळालेली आहे ती पहिल्यांदा तो ॲब्झॉर्ब करेल आणि जास्तीत जास्त हीट ॲब्झॉर्ब करायचं काम ते वॉटर करेल. आणि ज्यावेळेस हीट ती 100 डिग्री किंवा 100 डिग्री सेल्सिअस एवढी जाईल त्याच्यानंतरच तिथे बॉइलिंग स्टार्ट होईल आणि वेपोरायझेशन स्टार्ट होईल. म्हणून काय म्हटलेलं आहे, वॉटरला थर्मल बफर म्हटलेला आहे. म्हणजे काय, तो हीटला काय करतो, पहिले बॅलन्स करतो. लगेच तो गरम होतो का नाही, लगेच त्याच्यामध्ये चेंजेस येतात का की वॉटरचं लगेच व्हेपर्स होतील तर नाही. तर सगळ्यात पहिले तो स्वतःला बॅलन्स करतो, थर्मल बफरचं काम करतो. म्हणजे काय, बॅलन्स करायचं काम करतो. आणि ज्यावेळेस एकदम हीट 100 to 110 डिग्री एवढी हीट वाढून जातं त्यावेळेसच त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, बॉइलिंग दिसेल आणि वेपोरायझेशन दिसेल. तर त्यालाच म्हटलं जातं थर्मल बफर. दॅट इज द बॅलन्स करण्याचं काम तो करत आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं की याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या कशामुळे आलेल्या आहे, फ्रॉम द हायड्रोजन बॉन्ड इन द लिक्विड वॉटर रिस्पॉन्सिबल. ओके, जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे लिक्विड स्टेटमध्ये. ओके, हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणजे काय की आपल्याला काय दिसत आहे, हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय की जिथे काय दिसत आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली hydrogen atom of one molecule and highly electronegative atom that is the O, N or F of other molecule, it is called as a hydrogen bond. आता हे जे हायड्रोजन बॉन्ड दिसतं आपल्याला H2O मध्ये. आता H2O म्हणजे काय की हा H जो आहे दॅट इज द पॉझिटिव्हली आहे आणि हा O आणि हा H. ओके, तर हा काय झाला, दिस इज द
H2O. तर यांच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की पॉझिटिव्ह जे हा जो पॉझिटिव्हली हायड्रोजन बॉन्ड आहे, ओके, पॉझिटिव्हली हायड्रोजन ॲटम आहे, याचं बॉन्डिंग कुठे होत आहे, निगेटिव्हली OH सोबत जे बॉन्डिंग आहे यालाच काय म्हणू आपण, हायड्रोजन बॉन्ड आहे. तर ही जी सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आपल्याला वॉटरमध्ये पाहायला मिळत आहे, हा स्पेसिफिक हीट, हा हीट ऑफ वेपरायझेशन, हा हीट ऑफ फ्युजन, ह्या कशामुळे पाहायला मिळत आहे आपल्याला, बिकॉज ऑफ दिस हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, की हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज जे हायड्रोजन ॲटम आहे हे काय होत आहे, कोणासोबत बॉन्ड होत आहे, विथ द हायली निगेटिव्हली ॲटम, दॅट इज द O ॲटम. दॅट इज वाय ह्यालाच काय म्हटलं जातं, हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं जातं. ओके, तर या सगळ्या प्रॉपर्टीज या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे आलेल्या आहे. त्याच्यानंतर या वॉटरमध्ये अजून एक प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते, दॅट इट इज अ गुड ॲडेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्सेस एक्झिस्ट इन द वॉटर मॉलिक्यूल. ज्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय दिसतं आपल्याला, ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्सेस दोन्ही पाहायला मिळतात. तर पहिल्यांदा तर ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे काय की अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द अनलाईक मॉलिक्युल्स आर कॉल्ड एज अ ॲडेसिव्ह फोर्सेस. आणि कोहेसिव्ह फोर्सेस म्हणजे काय की इंटर मॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन लाईक मॉलिक्युल्स आर कॉल्ड एज अ कोहेसिव्ह फोर्सेस. तर याचं एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला की समजा एक आपण बिकर घेतलं आणि या बिकरमध्ये काय घेतलं, वॉटर घेतलं. ओके, आता या बिकरमध्ये आपण वॉटर घेतलेलं आहे. आता हे वॉटर आहे, या वॉटरमधले जे मॉलिक्युल्स आहेत, ओके, त्यांच्यामध्ये काय आहे, एक फोर्स तयार झालेला आहे आणि यालाच काय म्हटलं जातं, कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे सारखे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे H2O हे जे काय आहेत यांच्यामध्ये जे फोर्स तयार झालेला आहे वॉटरमधले, यांना काय म्हणू आपण, कोहेसिव्ह फोर्स म्हणू. आणि एक जो फोर्स कुठे तयार झालेला आहे, हे जे काचेचं काय आहे, बिकर आहे, या काचेच्या बिकर सोबत हे जे वॉटर आलेलं आहे यांच्यामध्ये एक फोर्स तयार झालेला आहे. आता काचेचे मॉलिक्युल्स आणि वॉटरचे मॉलिक्युल्स वेगळे आहेत, म्हणजे काय डिफर आहेत. तर यांच्यामध्ये जो फोर्स तयार झालेला आहे इट इज कॉल्ड एज अ ॲडेसिव्ह फोर्स. ओके, म्हणजे काय की ह्यांच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला, गुड ॲडेसिव्ह. म्हणजे काय, जर आपण या बिकरमधून पूर्ण पाणी खाली टाकून दिलं तरी आपल्याला काय दिसेल की काही प्रमाणात त्या बिकरमध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर ते कशामुळे, बिकॉज ऑफ द गुड ॲडेसिव्ह. म्हणजे काय की जे काचेचं जे ग्लासचं जे बिकर आहे आणि त्या वॉटरमध्ये जे फोर्सेस झालेला आहे वॉटर मॉलिक्यूलमध्ये, त्याच्यामुळे आपण पूर्ण जरी पाणी काढून घेतलं तरी पण थोडंसं आपल्याला पाणी त्या बिकरमध्ये उरलेलं दिसतं, ते बिकॉज ऑफ द गुड ॲडेसिव्ह फोर्स. आणि कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय की जे वॉटरमधले म्हणजे सारखे जे मॉलिक्युल्स आहेत, प्रत्येक H2O मधल्या जे मॉलिक्यूलमध्ये फोर्स आहेत त्याला काय म्हणू आपण, कोहेसिव्ह फोर्स. तर या वॉटरमध्ये काय दिसतं आपल्याला, गुड ॲडेसिव्ह फोर्स सुद्धा दिसतो आणि गुड कोहेसिव्ह फोर्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याच्यामुळे काय दिसतं आपल्याला, इट कॅन इझिली राईज टू द कॅपिलरीज. म्हणजे या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे काय दिसतं आपल्याला की ते इझिली राईज होतं कॅपिलरीजमध्ये. आणि त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, हाय सरफेस टेन्शन दिसतं आणि त्याच्यामुळे हे गुड ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्सेस असल्यामुळे आपल्याला काय दिसतं, तिथे हाय सरफेस टेन्शन दिसतं आणि त्याच्यामुळे ज्या कॅपिलरीजमध्ये आपल्याला ते इझिली वर जाताना आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीजमुळे वॉटरला काय आहे, एक सिग्निफिकंट मॉलिक्यूल म्हटलेलं आहे, जिथे काय दिसतं, इट कनेक्ट्स द फिजिकल फॅक्टर्स विथ द फिजिकल बायोलॉजिकल प्रोसेसेस. म्हणून हे काय आहे, वॉटर काय आहे, कनेक्ट्स आहे किंवा लिंक आहे बिटवीन द फिजिकल फॅक्टर्स. जे फिजिकल फॅक्टर्स आहेत, ओके, आजूबाजूचे फिजिकल फॅक्टर्स आहेत यांच्यामध्ये आणि बायोलॉजिकल ज्या प्रोसेस आहेत त्यांच्यामध्ये याला वॉटरला काय म्हटलेलं आहे, लिंक म्हटलेलं आहे किंवा कनेक्शन म्हटलेलं आहे. ओके, थँक्यू.